हाय, मी मनाली. शो टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. संतोष कोल्हेचं पहिलंच दिग्दर्शन असलेला मेड इन चायना हा मराठी सिनेमा आधारित आहे सेज म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोनवर, आणि देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. या सिनेमात संदीप कुलकर्णी आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. आमचे रिपोर्टर प्राची कुलकर्णी यांच्याशी केलेली खास बातचीत. आप्पासाहेब जगदाळेच्या डोक्यातला हा जो विकास प्रकल्प आहे एसीझेड, तो कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचा नाही. म्हणजे आज कोणाला कळत नाही की आपली जमीन जाणार आहे का वाचणार आहे. सगळ्याच्या सगळ्या गोळ्या डोक्यात घाली. आयबीएन लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. या चित्रपटातल्या तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? एक वेगळ्या प्रकारचा हा चित्रपट आहे. मुळात मला असं वाटतं मराठीमध्ये पहिल्यांदा अशा वेगळ्या पद्धतीचा राजकीय थ्रिलर चित्रपट आलेला आहे आणि मला स्वतःला याच्यात जी भूमिका मी केली ती अतिशय एन्जॉय केली मी. मुळात इतक्या गंभीर विषयावरचे पण गंभीर नसलेला आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा असा चित्रपट मराठीत खूप कमी होतो आणि त्या चित्रपटाचा मी भाग आहे आणि एक महत्वपूर्ण भाग आहे, याचा मला खूप आनंद होतो. मी ह्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची भूमिका केली, जो आधुनिक शेतकरी आहे, जो आत्ताच्या सगळ्या आधुनिक सगळ्या शेतीची शिकलेला आहे, त्याची माहिती आहे. आणि मग आत्ताची जे क्रायसिस आहे की ह्या सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ह्या सगळ्या शेती करणाऱ्या लोकांना किंवा शेतीबद्दल आस्था असणाऱ्या लोकांना किंवा जमिनीबद्दल आस्था असलेल्या लोकांना आत्ताचे काय क्रायसिस आहेत किंवा आता काय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात, हा सिनेमा आहे. हा इश्यू झाला, पण सिनेमा त्याच्याही पलीकडे. सिनेमा खूप वेगळ्या डायमेन्शन्सनी जातो. एक तर त्याच्यामध्ये एक छान थ्रिल एलिमेंट आहे जे खूप लोकांना होल्ड करतं, जे मला नेहमी आवडतं. म्हणजे इश्यू बेस्ड जरी सिनेमा असला तरी त्याच्यामध्ये एक कथा खूप छान पकड घेणारी हवी, ती सगळी ह्या सिनेमामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं हा सिनेमाला बेस्ट फिल्म्स आहे पण मिळाला आणि तो सिनेमा दिसतोही छान. त्यामुळे संतोष कोल्हेंचा पहिला डायरेक्टोरियल हा चित्रपट आहे आणि अशा चित्रपटाला पहिल्याच म्हणजे रिलीज व्हायच्याही आधी हे अवॉर्ड मिळालं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा खूप आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे की आम्ही संतोषला बघितलंय. मी पुण्याची आहे त्याच्यामुळे पहिल्यापासून संतोषला बघितलेलं मी आणि ही इज ओनली हार्ड वे आणि खूप कष्ट त्यांनी घेतले, खूप मेहनत घेतलेली आणि ती मेहनत दिसते चित्रपटामध्ये. इतका भव्य दिसतो, त्याच्यात थ्रिल आहे, मल्टी स्टार आहे फिल्म. आमच्या खेरीज त्याच्यात अनेक उत्तम कलाकार आहेत, उत्तम स्टोरी आहे, छायाचित्रण सर्वच लेवलवर त्यांनी मच अबाव दी ॲव्हरेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो दिसतो. मला नक्की खात्री आहे स्क्रीन अवॉर्ड जसं मिळालं तसं लोकांचाही प्रचंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळेल. संतोषची खरं तर माझी आधी फार ओळख नव्हती. इनफॅक्ट माझी आता ह्या सिनेमाच्या निमित्तानेच ओळख झाली. पण जसं मी माझं पहिल्यांदा असं होतं की गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट एक्साइट झाली तर देन आय गेट एक्साइटेड विथ द फिल्म. तसंच झालं. म्हणजे संतोषने जेव्हा गोष्ट सांगितलीच तेव्हाच मी फार एक्साइट झालो आणि तिथून मग ते तो सुरू जुळला आणि मग सगळ्या स्क्रिप्ट ह्याच्यामध्ये किंवा संतोषचं अख्खं पॅशन मला दिसत होतं. आणि इनफॅक्ट माझं पास्ट हिस्ट्री बघशील तर माझे सगळे सिनेमा अवॉर्ड विनिंग इज द फर्स्ट फिल्म ऑफ दॅट डायरेक्टर्स. संदीप सावंत, श्वास, निशिकांत कामत, डोंबिवली फास्ट आणि संतोष कोल्हे. सो हिस्ट्री रिपीट्स. ग्रेट ग्रेट. सेज सारखा एकदम वेगळा विषय आणि त्यातूनही घेऊन थ्रिलर बनवणं ही कुठेतरी एक रिस्क होती, याबद्दल तुमचं मत काय? डेफिनेटली रिस्क होती, पण त्यांनी ते इतक्या सुंदर पद्धतीने हाताळलंय की मी शहरात वाढलेली मुलगी आहे. ग्रामीण रूट्स आपल्या सगळ्यांचे असले तरी सुद्धा मला त्या चित्रपटात काम करताना आणि ते बघताना फायनली जेव्हा मी प्रिंट बघितली तेव्हा माझ्या अंगावर काटा आला की आपलं भविष्य काय आहे इथून पुढे. आणि हे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून दाखवता येणं पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे आणि संतोषला ती नक्की साधली असं मला वाटतं. एक्झॅक्टली सेज म्हणजे काय, त्याचे आपल्यावर आत्ता होणारे परिणाम, भविष्यात होणारे परिणाम आणि त्यामुळे आपण किती एका भयंकर संकटाला तोंड देतोय आणि त्याच्याबद्दल आत्ता आपण सिरियस नाही आहोत. या सगळ्याचा इम्पॅक्ट जबरदस्त येतो आणि तरीही कुठे कंटाळवाणं होत नाही. असं वाटत नाही की आपण माहितीपट बघतोय. हा चित्रपट आहे आणि हे माध्यम त्यांनी खूप प्रभावीपणे हाताळलेलं आहे. अवॉर्ड मिळाल्यानंतर हे कुठेतरी सिद्ध झालं की नाही, द सिनेमा फिल्म इज वर्किंग विथ दी ऑडियन्स. म्हणजे जेवढा आम्हाला आवडलं तेवढंच ऑडियन्सला आवडेल किंवा आवडतोय. कारण काही प्रायव्हेट स्क्रीनिंग पण झाले, त्याच्यामुळे त्यातही लोकांना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांचा होता. खूप अगदी म्हणजे जेवढा अपेक्षित आहे तेवढा इफेक्ट
सिनेमाचा होतो हे सिद्ध झालेलं आहे सगळ्यांनी. आता पुढे माझ्या फिल्मचं जे फ्युचर असेल ते मला असं वाटतं इट्स व्हेरी पॉझिटिव्ह, ब्राईट फ्युचर आहे फिल्मचं. धन्यवाद. रिलीजच्या आधीच स्क्रीन अवॉर्ड्स पर्यंत मजल मारलेल्या या चित्रपटाची आता प्रेक्षकही वाट पाहत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे. शो टाइम मध्ये आज इतकंच. अचूक बातमी, ठाम मत पहा फक्त IBN लोकमत.